भक्तांनो, थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका। महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही या 7 गोष्टी केल्या नाही तर वर्षभराची कृपा तुम्ही गमावू शकता। पण जर मनापासून केल्या तर महादेव तुमचं अडकलेलं काम, आर्थिक अडचण आणि घरातील तणाव सगळं दूर करू शकतात। चला तर मग जाणून घेऊया महाशिवरात्रीचे ते 7 गुप्त उपाय। हर हर महादेव। तर भक्तांनो, आपण आता ते 7 उपाय कोणते आहेत ते पाहूया। त्यातील एक म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठा। भक्तांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य असेल तेवढे सूर्योदयापूर्वी उठा। स्नान करताना पाण्यात थोडेसे गंगाजल टाका। स्वच्छ पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा। हा दिवस शरीर आणि मन शुद्ध करण्याचा असतो। महादेवांना दिखावा नाही तर शुद्ध मन हवं असतं। आता 2 नंबरचा उपाय म्हणजे शिवलिंगाला अभिषेक करणे। साधं स्वच्छ पाणी घ्या, ओम नमः शिवाय म्हणत शांतपणे शिवलिंगावर अर्पण करा। जर शक्य असेल तर दूध, दही, मध, साखर याचे पंचामृत अभिषेक करा। असे म्हणतात की या दिवशी केलेला अभिषेक जन्मांतराचे पाप धुवून टाकतो। त्यानंतर 3 म्हणजे बेलपत्र अर्पण करताना नियम पाळा। बेलपत्र 3 पानांचे असावे। ते स्वच्छ धुवून अर्पण करा। पानावर छोटंसं ओम लिहिलं तर अजून उत्तम। महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे। हे त्रिदेवांचे प्रतीक मानले जाते। चौथा उपाय म्हणजे उपवास आणि संयम। पूर्ण उपवास किंवा फलाहार करा, पण फक्त अन्नाचा उपवास नाही तर वादाचा उपवास करा, वाईट विचारांचा उपवास करा। महादेवांना साधेपणा आणि शांतता फार आवडते। 5. रात्री 12 वाजता मंत्र जप। महाशिवरात्रीची रात्र अत्यंत शक्तिशाली असते। रात्री 12 वाजता शांत बसा। किमान 21 किंवा 108 वेळा हा मंत्र म्हणा। ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम। हा महामृत्युंजय मंत्र भीती, आजार, संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे। 6. अडकलेली काम पूर्ण होण्यासाठी खास पाण्याचा उपाय। भक्तांनो, मी तुम्हाला अडकलेली कामं पूर्ण होण्यासाठी एक खास उपाय सांगणार आहे। तो तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल। त्यासाठी एक तांब्याचा लोटा घ्या, त्यात स्वच्छ पाणी आणि थोडी साखर टाका। दोन्ही हातांनी लोटा धरून 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणा आणि मग ते पाणी शिवलिंगावर अर्पण करा। मनात तुमची इच्छा स्पष्ट बोला। अनेक भक्त सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांची सर्व कामे मार्गी लागली। आता उपाय नंबर 7, जागरण आणि शिवकथा। महाशिवरात्रीला शक्य असेल तर 12 ते 3 या वेळेत जागरण करा। शिवपार्वती विवाह कथा ऐका, समुद्रमंथन कथा ऐका किंवा शांतपणे ध्यान करा। असे मानलं जातं की या 4 तासात शिवतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं। भक्तांनो, महाशिवरात्र ही एक फक्त सण नाही तर ही स्वतः बदलण्याची रात्र आहे। भक्तांनो, जर तुम्ही या 7 गोष्टी मनापासून केल्या तर महादेव तुमच्या आयुष्यात प्रकाश आणतील। तसेच भक्तांनो, कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा। हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे अजून कोणाच्या आयुष्यात कृपा पोहोचेल। हर हर महादेव।